हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026चा कट ऑफ बघणार आहोत। तर बघा, आपण कट ऑफ बघताना पूर्ण डिटेल ॲनालायसिस करून हा कट ऑफ बघणार आहोत। तर बघा, आणि हा बघताना तुम्ही आपला कट ऑफचा व्हिडिओ का बघायचा, तर बघा आपण 2025 साली कंबाईन गट क आणि राज्यसेवा याचा जो कट ऑफ प्रेडिक्ट केला होता त्याच रेंजमध्ये तो कट ऑफ आलेला आहे। राज्यसेवाचा आपण 112 ते 116 प्रेडिक्ट केला होता आणि 116 कट ऑफ आला। तर कंबाईन गट क चा कट ऑफ आपण 48 ते 52 सांगितला होता। तो कट ऑफ हा 49 पॉईंट समथिंग आलेला आहे। म्हणजे आपण जो कट ऑफ प्रेडिक्ट करतो तो आपण ज्या डिफिकल्टी लेवल, त्याचप्रकारे एक्झामचं स्वरूप, एक्झामला कॅन्डिडेट्स किती हजर होते आणि पेपर खरंच अवघड होता का, मी स्वतः पेपर दिला असल्यामुळे हा जो कट ऑफ प्रेडिक्शन असतं त्याच्यामध्ये माझे स्वतःचे मार्क, मला पेपर कसा गेला, ही सर्व ॲड करून आपण ते ठरवलेलं असतं। तर बघा, आता आपण आपल्या ऑफिसर क्लबच्या चॅनलला एक पोल टाकला होता। तर बघा, त्या पोलमध्ये 38% मुलांना पेपर हा अवघड वाटलेला आहे, 27% मीडियम आणि फक्त 10% मुलांना सोपा वाटला। आणि तो पण 10% का आला की पेपर झाल्या जो पोल टाकला त्यामुळे हा 10% मुलांना सोपा वाटला। पण ज्या वेळेस आपण आपल्या क्लासेसच्या ॲन्सर कीनुसार ॲन्सर चेक करतो त्यावेळेस जे हे 10%चे 5% पर्यंत येतात। तर बघा, या व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेल ॲनालायसिस केलेलं आहे। हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला एक क्लिअरिटी मिळून जाईल। तर बघा, आपण 2025मध्ये हा व्हिडिओ अजून आपल्या चॅनलवर आहे। ग्रुप सीचा कट ऑफ प्रेडिक्ट केला होता 48 ते 52 आणि तो कट ऑफ 49 पॉईंट समथिंग लागलेला आहे। तर बघा, सोबत आपण राज्यसेवाचा देखील कट ऑफ प्रेडिक्ट केला होता। तर तो बघा 112 ते 115 एवढा कट ऑफ प्रेडिक्ट केला होता आणि तो लागला किती, 116। म्हणजे आपण रेंजमध्ये तो कट ऑफ प्रेडिक्ट केला होता। तर बघा, आता पेपर झाल्यानंतर मी आपल्या चॅनलला 15,000 सबस्क्रायबर आहे आपले यूट्यूबवर, त्याला आपण एक पोल टाकला होता, MPSC राज्यसेवा पूर्व 2026चा क्लासेसच्या आन्सर कीनुसार तुमचा स्कोर किती येतो। तर बघा, 100च्या खाली जे आहे 54% मुलं, म्हणजे 213 जणांनी वोट केले, पण तुम्ही मेजॉरिटी बघा 54% मुलांना मार्क्स हे 90 ते 100 म्हणजे 100च्या खाली आहे। 100 ते 105 24%, म्हणजे 75पेक्षा 80% मुलं हे 100च्या खाली, 105 100च्या खाली आहे। आणि फक्त 22% मुलं हे 105च्या वर आहेत। म्हणजे तर बघा, मेजॉरिटी ऑफ द पब्लिक कुठे आहे, 100 ते 105, आणि ह्या 100 ते 105 वरूनच आपण आपला कट ऑफ प्रेडिक्ट करणार आहोत। तर बघा, आता आपण या विषयानुसार ॲनालायसिस करून इझी, मॉडरेट, डिफिकल्ट कोणते प्रश्न कसे होते, कोणत्या विषयाला किती इझी होते, किती मॉडरेट होते आणि किती डिफिकल्ट होते, ते पूर्ण डिटेल ॲनालायसिस करून काढलेलं आहे। तर बघा, विषयानुसार बघा, सायन्सचे इझी 5 होते, हिस्ट्रीचे 6 होते, जिओग्राफीचे 7 होते, इकॉनॉमिकचे 6 होते, करंट अफेअर्सचे 4 होते आणि पॉलिटीचे 8 होते। तर बघा, सायन्सचे 5च इझी होते, 5 मॉडरेट होते आणि 10 जे होते ते डिफिकल्ट होते। म्हणजे 10 प्रश्न हे डिफिकल्ट होते। त्याच्यामुळं हा जो सायन्स हा टॉपिक आहे तो डिफिकल्ट, मॉडरेट टू डिफिकल्ट, पण डिफिकल्ट जास्त असलेला आहे। तर हिस्ट्रीमध्ये बघा, इझी 6 होते, 2 मॉडरेट होते आणि 7 हे डिफिकल्ट होते। म्हणजे ज्यांनी मेन्सची तयारी केलेली आहे किंवा त्यांनी जास्त डीपमध्ये वाचलेलं आहे त्यांनाच ते जमणार असे 7 प्रश्न होते। जिओग्राफीमध्ये 7 इझी होते, 1 मॉडरेट होता आणि 7 हे अवघड होते। तर बघा, जिओग्राफीचे जे इझी होते ते सर्वांना येणारे होते, 1 मॉडरेट होता आणि 7 जे डिफिकल्ट होते तेच आपल्याला त्या ठिकाणी बरोबर वाटणारे, आणि ज्यावेळेस आपण क्लासेसच्या ॲन्सर कीनुसार चेक करतो त्यावेळेस आपले मार्क्स जाणारे असे प्रश्न त्या ठिकाणी होते। इकॉनॉमिकचे 6 होते इझी, 3 मॉडरेट होते आणि 6 डिफिकल्ट होते। जे डिफिकल्ट होते पण ते नंतर आल्यानंतरच कळले, त्या ठिकाणी आपल्याला असं वाटत होतं की आता पॉलिटीचे आपले इकॉनॉमिक्सचे 15पैकी 12 13 असे करेक्ट येतील, पण ते जे 6 डिफिकल्ट होते ते आपल्याला रूमवर आल्यानंतर कळाले। त्यानंतर बघा, करंट अफेअरमध्ये 4 इझी होते, 6 मॉडरेट होते आणि 5 डिफिकल्ट होते। म्हणजे हा जो आहे तो मॉडरेट लेवलचा होता करंट। पॉलिटी इझी होता, पॉलिटीचे इझी 6 होते, पॉलिटीचे आपले 8 होते, पॉलिटीचे इझी
4 होते मॉडरेट आणि 3 होते डिफिकल्ट. तर बघा 8, 4 आणि 3 म्हणजे याच्यामध्ये फक्त इझी जो टॉपिक आहे तो फक्त पॉलिटी वाटला. बाकीचे सर्व जे आहे ते मॉडरेट टू डिफिकल्ट होते आणि सगळ्यात डिफिकल्ट म्हणजे सायन्स होता. हे झालं पूर्ण पेपरचं ॲनालायसिस. त्यानंतर बघा आता हे जे महत्त्वाचं असतं ज्याच्यावरून कट ऑफ ठरतो ते त्या आपण फॅक्ट्स आणलेले आहेत. तर बघा आलेले अर्ज किती आहे 1,43,000. 1,43,000 अर्ज आहे. म्हणजे मागच्या वेळेसचे जे अर्ज आले होते राज्यसेवेला ते 1,75,000 होते. तर आता यावेळेस जे अर्ज आले 1,43,000 आलेले. पेपर हा मॉडरेट टू डिफिकल्ट तर होता पण त्याचं जे स्वरूप आहे म्हणजे त्याचं जे शिफ्टिंग आहे ते मॉडरेटकडून डिफिकल्टकडे आहेच पण मग डिफिकल्ट जास्त होता. शिफ्ट हे त्याचा डिफिकल्टकडे आहे. त्याचसोबत आता जागा आहे 238 सध्याच्या घडीला. म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला जाहिरात आली त्यावेळेस 87 जागा होत्या तर आता 238 जागा झालेल्या आहेत. तर बघा 200 प्लस जागा या शुअर शॉट वाढणार आहेत. पण बघा पेपरचा कट ऑफ ठरवताना जागेपेक्षा मॉडरेट टू डिफिकल्ट होता किंवा इझी होता किंवा पेपरचा जो पॅटर्न होता तो कसा आहे ते जास्त मॅटर करतं. तर बघा मागच्या वेळेस जागा किती होत्या 137, 137, 38 किंवा 150 जागा होत्या पण कट ऑफ किती लागला 116. त्याच्या आधी जागा एकदा 480 जागा होत्या त्यावेळेस कट ऑफ 117.5 लागला होता. म्हणजे जागेच्या वॅकन्सीचा जास्त फरक पडत नाही. जास्त फरक पडतो मॉडरेट टू डिफिकल्ट. म्हणजे ओव्हरऑल विचार केला आपण तर पेपर जो होता तो मॉडरेट टू डिफिकल्ट होता आणि जास्त डिफिकल्ट होता. आपण आपल्या चॅनलवर केलेले पोल्स सोबत आपण आपल्याला ऐकलेले मुलांचे मार्क्स त्याच्यावरून आपण एक कट ऑफ प्रेडिक्ट केलेला आहे तो म्हणजे 100±2. म्हणजे आपला जो प्रेडिक्शन राहील तो 100 ते 104 या दरम्यान कट ऑफ लागेल आपल्या आत्ताच्या क्लासेसच्या आन्सर कीनुसार. तर बघा याच्यानंतर आपण आयोगाची आन्सर की आल्यानंतर परत त्यामध्ये किती प्रश्न कॅन्सल होत आहे किती प्रश्न संदिग्ध आहे याचा सर्वांचा विचार करून परत कट ऑफ काढणार आहोत. पण बघा सध्या 102 ते 102±2 100+ ज्यांना आहे त्यांनी मेन्सचा अभ्यास लगेच सुरू करा. आणि ज्यांना 95+ मार्क्स आहेत 95+ ज्यांना मार्क्स आहे त्यांनी काय करा त्यांनी जागा वाढणार आहे. आणि पेपरचे प्रश्न जर कॅन्सल झाले तुमचा स्कोर अजून थोडंसं सेकंड आन्सर कीने वाढत असेल असं तुम्हाला जर वाटतं आहे तर 95+ मार्क्स असलेल्यांनी पण मेन्सचा अभ्यास सुरू करा. हा व्हिडिओ तुम्हाला डिटेल ॲनालायसिस आणि सर्व गोष्टी एकत्र करून एका ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला त्यासाठी होता. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमधून फायदा व्हावा यानंतर तुम्ही बाकीचे कट ऑफचे व्हिडिओ बघा. पण आपण जे सांगितलेले आहे आपण जे मागं प्रेडिक्ट केलेले आहे ते कट ऑफ हे बरोबर आलेले आहे. त्यानुसार आपण 102±2 हा कट ऑफ प्रेडिक्ट करत आहोत.